हॅलो फ्रेंड्स, आज मी आली आहे आमच्या शेतावरच्या घरी आणि मला ॲक्च्युली हिवाळ्यात इथे येऊन खूपच मजा येते. आणि आज आम्ही इथे पहिले शेतात फिरू आणि मग नंतर चुलीवरचा स्वयंपाक करणार आहोत आणि तो इतका यम लागतो. तुम्हालाही माहिती असेल की चुलीवरचा स्वयंपाक किती छान लागतो. हे आम्ही आलो आहोत आता पहिले एक फेरफटका मारायला शेतामध्ये. आमचं पूर्ण लिंबाचं शेती आहे आणि 12ही महिने आमच्याकडे लिंब असतात आणि ऑर्गॅनिक लिंबू आहे. खूप छान लिंबू आहे, म्हणजे लोणच्यासाठी आणि रसासाठी एकदमच मस्त आहे. सो फर्स्ट आम्ही पहिले इथे येऊ आणि नेक्स्ट आम्ही आमचं चुलीवरचा स्वयंपाक करू, जी की एकदम स्पेशालिटी इथली. वांग्याची भाजी, भरीत, ठेचा, नंतर मेन म्हणजे चुलीवरच्या भाकऱ्या आणि गरम गरम वाफेला भात. तर आज हा आमचा मेनू राहणार आहे. आणि हां, आज ॲडिशनमध्ये पिठलं पण आहे, म्हणजे बेसन म्हणतात बरेच लोक त्याला. सो आपण लवकरच याचे चुलीवर कसं बनवतात ते लोक आपण हे पण बघूया. सो लेट्स बिगिन. सर्वप्रथम मी माझ्या बायकांना सांगून ठेवलं होतं की आज आम्ही येतो आणि आपल्याला असं असं करायचं. तर सगळ्या येऊन बरोबर तयार आहेत आणि दे हॅव स्टार्टेड ऑलरेडी. भाज्या चिरून झालेल्या आहेत त्यांच्या, वांगी, बटाटे, टमॅटो, कांदा. आणि ही माझी बाई आहे, ती कुकिंग एक्सपर्ट आहे. तर तिने पहिले सगळं मसाला एकत्र करून ठेवून दिला, म्हणजे हळद, तिखट, नंतर मीठ, जिरेपूड, धणेपूड, असं तिचं सगळं एकत्र करून ठेवलं होतं तिने. नंतर एकीने आलं लसणाची पेस्ट पाट्यावर वंट्यावर करून ठेवली त्यांना, कारण ते मिक्सर वगैरे त्यांच्याकडे नाही आहे, त्यामुळे ते सगळं हाताने असतं त्या लोकांचं. तर एकीने ते बनवून ठेवलं आणि ही तिचं आलं लसणाची पेस्टच टाकते ती आत्ता गरम झालेल्या तिच्या त्या तेलामध्ये. नंतर तिने कांदा बारीक चिरलेला आहे. ते लोक कांद्याची पेस्ट नाही करत, ते लोक सगळं मोठं मोठंच टाकतात. त्यामुळे हिने आता तो कांदा ती त्याच्यात टाकते आहे आलं लसणाची पेस्ट टाकल्यानंतर. आणि त्याला ती चांगलं तिने लाल होऊ दिलं त्या कांद्याला, त्याशिवाय तिने दुसरं काहीच नाही टाकलं. आणि ही एक जण सतत त्याचं काड्या लावून त्याचं टेम्परेचर आणि सगळीकडनं आच मिळावी याच्यासाठी तिचं सुरू होतं एकीचं, की त्या गंजाला सगळीकडनं व्यवस्थित आच मिळायला पाहिजे, कारण ते खूप गरजेचं आहे. नाही तर एका आच बरोबर मिळाली नाही तर ते भाजी आणि कोणचंच अन्न त्यांचं बरोबर शिजत नाही, आपल्या गॅससारखं नसतं. सो त्यांना ते सतत ते बघावं लागतं की इकडून तिकडून आच बरोबर लागते आहे की नाही लागत आहे म्हणून. आणि एक जण आता तिने हलवायला घेतलं, एक जण कापते, एक जण हलवते आहे, एक जण भाकरीची तयारी करते. असं सगळ्या मिळून इतक्या उत्साहात भिडल्या होत्या ना स्वयंपाकाला. इतकं छान वाटतं, इतकं त्यांना आपलं असतं ना, त्यांना बस आपले 4 प्रेमाचे शब्द हवे असतात आणि आपल्याकडनं भरभरून कौतुक हवं असतं. आणि मला अगदी आवडतं या लोकांसोबत. मी नेहमी गेली की त्या बायका तिथे येतात, मालकीणबाई मालकीणबाई करत करत. इतकं छान वाटतं, मजा येते खूप त्या लोकांसोबत. आणि त्यांच्या रेसिपीज बघायला आणि ते कशा पद्धतीने बनवतात ते बघायलाही खूप छान वाटतं. तुम्हालाही नक्कीच आवडेल. तर आपण आता हिचं भाजीची तयारी झाली आहे. आता आपण थोडं भाकरीकडेही वळूया. एक जण इकडे हिनी मिरच्या भाजायला घेतल्या इकडे, ती त्याला टोचे मारते वाटतं. आणि तिने त्या मिरच्या त्या याच्यात ठेवल्या आगीत, की त्या नीट शेकल्या गेल्या पाहिजे, कारण त्याचा खरडा बनवायचा होता त्यांना. तो कच्चा खरडा काही आवडत नाही. आणि हिने भाकऱ्या बनवायला सुरुवात केली. गरम पाण्यामध्ये ज्वारीचं पीठ एकदम ताजं ताजं दळून आणलं होतं मी. नंतर तिने हातावरच्या भाकऱ्या करते, ती खूप छान करते. आणि खूप पेशन्स लागतो बाबा त्याला, माझ्यामध्ये नाही आहे. पण त्या लोकांचं बघून मला इतकं कौतुक वाटत होतं त्यांचं, की बापरे, म्हणजे हे लोक अजूनही या सगळ्या आपले ट्रेडिशन्स आणि या सगळ्या गोष्टी जपतात आहे आणि अजूनही करतात आहे. आणि खरंच चुलीवरच्या भाकरीची जी मजा आहे ना, ती आपण कितीही तव्यावर करायचं म्हटलं ना तरी घरी गॅसवर ते नाहीच त्याचं होत. आणि तिने भाकरी इतका छान गोळा आणि इतकं मळलं तिने, व्यवस्थित मळलं अगदी. आणि हळूहळू तिने ती भाकरी बनवायला सुरुवात केली. किती वेळ थापत होती ती. मी म्हटलं गं बाई, किती पेशन्स तुझ्यामध्ये. ती म्हणे ताई तसं नाही केलं तर ते चांगलंही नाही लागत. तर ती अगदी तिचं पूर्ण वेळ घेऊन व्यवस्थित भाकर थापत होती हातावर अगदी. तिला मी सांगितलं होतं की मला खूप जाड भाकरी आवडत नाही, त्यामुळे ती अगदी व्यवस्थित तिला थापून थापून पातळ करत होती छान. आणि हळूहळू तिचं आपलं ते सुरू होतं.
ठीक आहे की भाकरीचं पीठ खूप जुनं नको, कारण तुम्ही महिन्याभराच्या वरचं जर ते पीठ असेल ना तर त्याच्यात तो चिकटपणा राहत नाही. त्यामुळे मी म्हणूनच इतकं ताजं दळून आणलं होतं की तिला त्या भाकऱ्या बनवायला खूपच सोपं पडलं. नाही तर मग भाकरीचे तुकडे पडतात, नाही तर ती अशी कडक होऊन जाते. मेन म्हणजे त्याच्यात चिकटपणा राहिला नाही ना तर ते त्याचं बाइंडिंगच नीट राहत नाही. त्यामुळे त्या भाकरीच्या पिठामुळे भाकऱ्या खूप सुंदर झाल्या होत्या. आणि मोस्टली जेव्हा तुम्ही जर रेडीमेड घेत असाल ना तर बघाल की महिन्याभराच्या वरचं ते नकोच. त्याची एक्सपायरी बघूनच घेत जा. आणि दळून आणलं तर प्रश्नच नाही, आपल्याला माहितीच असतं. जे लोक रेग्युलर भाकऱ्या खातात त्यांना माहिती आहे की महिन्याभराच्या वर कुठलंही पीठ वापरू नये भाकरीचं. आणि ज्वारीचं क्वालिटी एकदम चांगली पाहिजे, तेव्हाच ती भाकर छान बनते. आणि मेन म्हणजे भाकर जेव्हा आपण तव्यावर टाकतो त्याला पाणी पण व्यवस्थित लागलं पाहिजे, म्हणजे मग ती भाकर चांगली होते, नरम राहते, ती संध्याकाळपर्यंत नरम राहते. इकडे ही भाजीचंही तिचं होत आलेलं आहे आणि इकडे हिच्या भाकऱ्याही मस्त बनतात आहे. आणि एकीने चुलीवर मस्त आंदण गरम केलं, त्याच्यात मीठ टाकलं, तांदूळ टाकला आणि भात शिजायला लावून दिला होता. मस्त मस्त वाफे भरला भात एकीकडे तयार होत होता, एकीकडे हिच्या भाकऱ्या, एकीकडे तिचं भाजी. आणि एक जण खरडा वाटत होती. त्याचा मी व्हिडिओ नाही घेऊ शकते कारण ती दुसरीकडे जाऊन खरडा तिने वाटून आणला. इतका सुंदर झाला होता, इतकं साधा केलं होतं तरी माहीत नाही बाबा यांचे कसे, तिकडच्या लोकांच्या हाताला चवच असते, प्रेमाने बनवतात म्हणून त्यांच्या स्वयंपाकाला पण चव चांगली असते. हिची भाकर झालेली आहे पहिली तव्यावर टाकून आणि आता वाट बघतोय आम्ही. आता फिरून आल्यानंतर अशी भूक लागली होती. हिची भाकर झाली पहिली की आम्ही घेणार आणि आम्ही सुरू करणार. त्यांनाही म्हटलं आहे की आमचं झाल्यावर तुम्ही बसा, तेही बसतील, कारण ते अगदी आनंदाने आपल्याला एक तर खाऊही घालतात, त्यामुळे आपल्यालाही खूप छान वाटतं, ताई लोकांना समाधान वाटतं. इकडे लिंबाच्या शेतामध्ये जेव्हा आम्ही फिरत होतो तेव्हा काही काही फुलं धरली होती लिंबाच्या झाडाला. तसे आमचे 12ही महिने असतात, त्यामुळे नवीन पालवी आणि नवीन छोटे छोटे फुलं पण दिसत होते. आणि इकडे हिची भाजी रेडी झालेली आहे. इतका मस्त रंग आला होता भाजीचा, खूपच छान एकदम, म्हणजे खूप तिखट नव्हती केली पण रंग खूपच सुंदर आला होता भाजीचा. इतका मस्त सगळीकडे वास येत होता ना त्या भाजीचा, एकदम पोटातले कावळे अजून जास्ती ओरडायला लागले होते. त्यामुळे आम्ही लोक अगदी वी वर रेग्युलरली वेटिंग फॉर द फूड. तर यांचं आपलं व्यवस्थित त्यांनी दे टेक देअर ओन टाईम. आणि मग आम्ही इकडे हळूहळू सुरुवात करून दिली होती सगळं अरेंज करायला. एका झाडाखाली आम्ही बसतो जनरली जेवायला. आणि इकडे या लोकांचं भात, इकडे हिचं भाजीला गार्निशिंग सुरू होतं. शेवटचं ताजी कोथिंबीर मस्त फार्ममधनं तोडून आणली होती आणि ती आपली तिथे एक हे असतं की फार्ममध्ये गेल्यानंतर आपल्याला फार्म फ्रेश व्हेजिटेबल्स तोडून मस्त आपल्याला त्याच्या भाज्या बनवता येतात आणि मजा येते. म्हणजे मुळा तोडून आणते मी, नंतर कोथिंबीर, लिंब तर आमची आहेतच. आम्ही घरच्यासाठी पण भरपूर भाज्या लावलेल्या आहेत तिथे, त्यामुळे भाज्या बनवायलाही खूप छान वाटतं. आणि मेन म्हणजे त्याची चवच वेगळी लागते. एक तर चुलीवरची चव वेगळी असते आणि फार्म फ्रेश व्हेजिटेबल्सची चव त्याहूनही वेगळी असते. त्यामुळे नक्की कधी कोणाला असा चान्स मिळाला तर नक्की जाऊन खाऊन या. आपल्याला डिफरन्स कळतो की आपण शहरात राहून कशा टाईपचं खातो आणि तिथे गावामध्ये कसं असतं. हिने ते पिठलं घेतलं आहे गरम करायला. पिठलं मी घरनं करून आणलं होतं, बेसन म्हणजे. आणि ती फक्त तिथे गरम करते आहे त्याला. इकडे हिच्या भाकऱ्यांचं ऑलमोस्ट तिच्या बऱ्याच रेडी आहेत. तिकडे आमचं सगळं अरेंजमेंटसुद्धा झालेले आहेत. आणि ही आता सगळं अन्न हळूहळू एक एक जण तिथे नेऊन ठेवत आहे. आणि ही पण तिकडे आणून ठेवेल, ही भाकऱ्या आणून ठेवेल तिकडे. सो वी विल स्टार्ट अवर लंच नाऊ. इकडे आम्ही लिंबाच्या शेतात जेव्हा फिरत होतो, लिंबाचं शेत नुकतंच एकदम साफ केलं होतं, त्यामुळे इतकं छान वाटत होतं. दूरदूरपर्यंत असं सुंदर त्यांनी ते लिंबाची झाडं लावली आहेत ना, एकदम मस्त वाटत होतं बघायला. आमच्याकडे म्हणजे भरपूरच मी लिंबाची झाडं लावलेली आहेत. इकडे हा माझा जो मेन माणूस आहे तिथे शेतावरचा काम करणारा, त्याची सगळी साफसफाई सुरू होती. तो सगळं इथलं मेंटेन करतो. आम्ही खूप डेव्हलप अजून केलेलं नाही आहे ते. आम्ही विचार करतो आहे हळूहळू आमचं घर डेव्हलप करू सगळं म्हणून. तर आता बघू.
आता हे हळूहळू आम्ही सगळं घ्यायला सुरुवात केली आहे. जेवढं व्हेजिटेबल्स लागल्या होत्या ज्या कच्च्या खाऊ शकतो त्या आम्ही घेऊन आलो आहे. ही भाजी पहा, मस्त तो भात हा तिने ठेचा करून आणला. नंतर कांदा, काकडी, हे पिठलं आणि या मस्त गरम गरम भाकऱ्या. एकदम यम, एकदम परफेक्ट जेवण. आमचं जेवण झाल्यानंतर आम्ही ज्या काही भाज्या होत्या, लिंबू होती आम्ही तोडून आणलेली, ते सगळं केलं एकत्र आणि वी डिसायडेड टू लिव्ह. या भाज्याही आम्ही बऱ्याच लावलेल्या होत्या. आता उगवतील नंतर. ह्या सगळीकडे पूर्ण पातीचा कांदा लावला आहे आम्ही आणि आम्हाला ऑलमोस्ट 5-6 महिने तरी तो कांदा पुरतो, एवढा आम्ही कांदा लावून ठेवतो. कारण जेव्हा महाग होतो कांदा खूप बरं वाटतं की हो नाही आपल्याजवळ आहे ऑलरेडी कांदा. नंतर आमची लिंबं तर 12ही महिने आम्हाला मिळतातच, त्यामुळे लोकांनाही आम्ही देतो, लोकही खूप खुश असतात. तर अशा प्रकारे आमचं हे एक फार्मचं काम सुरू आहे. आय होप तुम्हा सगळ्यांना हा व्हिडिओ आवडेल आणि तुम्हाला चुलीवरचं केलेलं जेवण आवडेल. अशाच मी वेगवेगळ्या चुलीवरच्या रेसिपीज तुमच्यासाठी आणत जाईल. होप तुम्हाला आवडतील आणि तुम्ही बघत राहाल. सो थँक्यू सो मच.